नमस्कार. वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आजची रेसिपी द्राक्षापासून बर्फी बनवते मी. हो, द्राक्षापासून घरच्या घरी छान बर्फी बनवता येते. ती रेसिपी कशी बनवायची आपल्याबरोबर मी आज शेअर करते. आज रेसिपी मी इथे बाउल भरून द्राक्ष घेतलेत आणि द्राक्ष मी धुवून घेतले, त्यावर पावडर असते. ह्या द्राक्षापासून खूप छान रेसिपी होते. मी बनवते द्राक्षापासून बर्फी. पण बर्फी बनवण्यासाठी द्राक्ष थोडी गोड घ्यावी, आंबट नसावी. चला द्राक्षाची बर्फी कशी बनवते पहा. ज्युसरचं भांडं घेतलं आहे मी, त्यामध्ये द्राक्ष घालते. मी द्राक्ष खराब असलेली काढून टाकलेली आहेत. ह्या द्राक्षामध्ये थोडं पाणी घालते. थोडंच घालायचं आहे. थोडं पाणी घातलं आहे मी या द्राक्षामध्ये. आता याची मी मिक्सरला प्युरी करून घेते. हा द्राक्षाचा ज्यूस मी स्ट्रेनरने गाळून घेते. सगळा ज्यूस मी गाळून घेतला आहे. द्राक्षाचा ज्यूस म्हणा किंवा द्राक्षाची प्युरी म्हणा, मी इथे सगळी गाळून घेतलेली आहे. हा मी ज्यूस म्हणजे द्राक्षाची प्युरी बनवून घेतली. आता त्याला मी मापून घेणार आहे. त्याचं मेजरमेंट 1 कप, 2 कप, एकच चमचा उरलेला आहे, म्हणजे 2 कप प्युरी झालेली आहे द्राक्षाची. 1/3 कप कॉर्नफ्लोअर यामध्ये मी मिक्स करते. जर चमच्याचं मेजरमेंट घेतलं तर 3 चमचे कॉर्नफ्लोअर मिक्स करते. व्यवस्थित त्याच्या गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत. गुठळ्या राहता कामा नये कॉर्नफ्लोअरच्या. नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन क्लिक करा. मी रेसिपी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन पटकन मिळेल. पाक बनवते. 1 कप साखर घेतली आहे. अर्धा कप पाणी. आता मी गॅस ऑन केला आहे. आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे. त्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. हा पहा, असा इतकाच आपल्याला घट्ट पाक करायचा आहे. खूप जर गोळीबंद पाक केला, यामध्ये साखरेचे क्रिस्टल तयार होतील. म्हणून हा पहा, फॅच्युल्यावरून पाक घसरत नाही आहे. आणि हा पाक आता बनून तयार आहे. द्राक्षाचा ज्यूस आणि कॉर्नफ्लोअर हे मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता काय करायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं, हे जे मिश्रण आहे ना, ते आपल्याला गाळून पाकामध्ये घालायचं आहे. न गाळता घातलं तर ह्या कॉर्नफ्लोअरच्या एखाद वेळेस गुठळ्या असतील तर यामध्ये त्या मिक्स होणार नाही. ही महत्त्वाची टिप आहे. मी गॅसची फ्लेम अगदी लो केली आहे. अगदी म्हणजे अगदी लो करूनच आपल्याला हे मिश्रण यामध्ये ओतायचं आहे. मी थोडं थोडं मिश्रण ओतून ते मी मिक्स करून घेणार आहे. लो फ्लेमवरच आपल्याला हे मिक्स करायचं आहे. उरलेलं मिश्रण मी यावर सगळं ओतते. हे मिश्रण घट्ट होण्यासाठी थोडा वेळ लागेल, पण गॅसची फ्लेम लो ठेवून एकसारखं त्याला आपल्याला ते ढवळून घ्यायचं आहे मिश्रण. तर ते मिश्रण पटकन करपू शकतं आणि त्याच्या गुठळ्या होऊ शकतात. द्राक्षाच्या ज्यूसमध्ये प्युरी केली होती द्राक्षाची, त्यामध्ये कॉर्नफ्लोअर घातल्यानंतर त्याचा रंग बदललेला आहे. 1 कप साखर मी घेतलेली आहे. तो रेशो बरोबर आहे. द्राक्ष किती आंबट आहेत त्यावर साखरेचं प्रमाण ठरवा. यामध्ये मी ग्रीन फूड कलर घालते. मी हिरवी द्राक्ष घेतली होती
काळी द्राक्ष घेऊन सुद्धा तुम्ही ही बर्फी बनवू शकता। मिश्रण बऱ्यापैकी घट्ट होत आलेलं आहे। यामध्ये मी तूप घालते, 2 चमचे तूप। तुपामुळे त्याला छान फ्लेवरही येईल आणि ते अगदी असं ट्रान्सपरंट दिसते ती बर्फी, म्हणून आपल्याला तूप घालायचं आहे। मिश्रण घट्ट होत आलेलं आहे। आता जर तुम्हाला यामध्ये मगज बी घालायची असेल तर तुम्ही मगज बी घालू शकता। मी बदाम कट करून घेतलेत, बदामाचे काप, आणि हे काजूचे काप। 1 मोठा चमचा मी फ्लेवरसाठी वेलची पावडर घेतली आहे। वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट मिक्स करून घेते। हे पहा, बर्फीसाठी हे मिश्रण इतकं घट्ट व्हायला हवं। आता हे मिश्रण थंड झाल्यानंतर ते आणखी घट्ट होईल। मी गॅसची फ्लेम लो ठेवून ही रेसिपी बनवलेली आहे, म्हणजे हे मिश्रण मी आटवून घेतलेले आहे। गॅसची फ्लेम लो ठेवून मला खूप वेळ लागला आणि तुम्ही पाहू शकता पॅनला अजिबात ते मिश्रण चिकटत नाही आहे। पहा, इतकं त्याला मी ढवळलेलं आहे। गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे। इतकं घट्ट झालेलं आहे मिश्रण। बर्फीसाठी मिश्रण तयार आहे। बर्फी सेट करण्यासाठी मी हा असा टीन घेतलेला आहे। तुम्ही एखादा गोल डबा किंवा एखादं स्टीलचं ताटही घेऊ शकता। तुपाने मी तो ट्रे ग्रीसिंग करून घेते। यामध्ये बटर पेपरसुद्धा लावू शकता आणि इथे साईडला, या ट्रेच्या असं साईडला सुद्धा मी तुपाचं ग्रीसिंग करणार आहे। तुपाने ग्रीसिंग केलेला ट्रे, त्यामध्ये मी घालणार आहे ड्रायफ्रूट। मगज बी तुम्ही वापरू शकता, मेलन सीड तुम्ही वापरू शकता। मी काजू आणि बदाम वापरलेत। ड्रायफ्रूट मी बारीक कट करून घेतले। बर्फीचं मिश्रण ट्रेमध्ये ओतते। मिश्रण ट्रेमध्ये इक्वल करून घ्यायचं आहे। ही बर्फी मी व्यवस्थित ट्रेमध्ये सेट करून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता। ही पहा, आणि ही बर्फी मी आता थंड करून घेणार आहे, म्हणजे बर्फी सेट होईल। ही बर्फी सेट होण्यासाठी मी थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवली होती, फ्रीजरमध्ये नाही, फ्रीजमध्ये। आता छान सेट झालेली आहे। याच्या कडा सोडून घेते। ही बर्फी तुम्हाला ज्या हव्या त्या साईजमध्ये आणि हव्या त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता। मी आता ही बर्फी कट करते। ही बर्फी कट करून घेतली आहे, त्यातला एक पीस आहे, तुम्ही पाहू शकता। मी कॅमेऱ्याच्या जवळून दाखवते तुम्हाला बर्फी। ही बर्फी मी बनवली आहे आणि आता मी ती सर्व करते। बर्फी मी प्लेटमध्ये सर्व केलेली आहे। कशी वाटली वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। ही बर्फी शेअर करा आणि रेसिपीला लाईक करा। नवनवीन रेसिपी मी घेऊन आपल्यासमोर येणारच आहे। नमस्कार।